नमस्कार मित्रांनो. धर्मदाय आयुक्त डिपार्टमेंट अंतर्गत 2025 मध्ये जाहिरात आली होती बघा. 179 जागेसाठी. तर ऑनलाईन पद्धतीने एक्झाम पण झालेले आहे मित्रांनो. तर एकूण किती अर्ज आलेले तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहेत मित्रांनो. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. बघू शकता धर्मदाय आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई अंतर्गत ही जाहिरात आली होती बघा. जाहिरात कधी आली होती बघू शकता. 9/9/2025 रोजी जाहिरात आली होती मित्रांनो. गट ब आणि गट क पदासाठी ही जाहिरात होती. सरळ सेवा भरती होती मित्रांनो. एकच एक्झाम होती. तर बघू शकता कोणत्या पदासाठी ही जाहिरात आली होती बघा. विधी सहाय्यक पदासाठी 3 जागा होत्या. लघुलेखक उच्च श्रेणीसाठी 2 जागा होत्या. लघुलेखक कनिष्ठ श्रेणीसाठी 22 जागा होत्या. आणि निरीक्षक पदासाठी 121 जागा आणि वरिष्ठ लिपिक पदासाठी 31 जागा. अशा एकूण 179 जागा होत्या मित्रांनो. तर ऑनलाईन पद्धतीने एक्झाम पण झालेले बघू शकता तुम्ही. 4 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबरच्या दरम्यान ऑनलाईन पद्धतीने एक्झाम झालेली मित्रांनो. आणि फर्स्ट आन्सर की बघा 17 नोव्हेंबरला आलेले. पण अजून सेकंड आन्सर की अजून फायनल आन्सर की आलेले नाहीये. तर तर मी तर बघू शकता मित्रांनो. तर एकूण किती अर्ज आलेले आपण आजच्या मेन टॉपिकवर जाऊया. बघू शकता मुख्य मुद्दे जे आहेत मित्रांनो. तर अर्जदाराची संख्या बघू शकता. अंदाजे 1 लाखाहून अधिक अर्जदार आले होते बघा. स्पर्धा खूप जास्त होती. 1 लाखपेक्षा जास्त उमेदवार. कारण की मित्रांनो, परीक्षा CBT कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणजे ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली होती बघा. तर एकूण पोस्ट बघू शकता 179. तर खाली बघू शकता त्यामुळे किती उमेदवारांनी परीक्षा दिली याची निश्चित आकडेवारी उपलब्ध उपलब्ध नसली तरी 1 लाखापेक्षा जास्त उमेदवार या परीक्षेत सहभागी झाले होते. बघू शकता मित्रांनो. आपल्याकडं फिक्स आकडा नाही आहे की एकूण किती उमेदवारांनी अर्ज केलेला आहे. कारण की स्पर्धा जास्त आहे याच्यात. कारण की बघू शकता मित्रांनो, तलाठी लिपिक याच्यामध्ये बघू शकता तुम्ही. निरीक्षक या पदासाठी 121 जागा होत्या. आणि याला एनी ग्रॅज्युएट चालत होतं मित्रांनो. BA BCom BSc कोणत्याही एज्युकेशन क्रायटेरिया पाहिजे होतं त्यांना, म्हणजे कोणत्याही फॅकल्टीवाला चालत होता. जेणेकरून तर आणि स्केल पण बघू शकता मित्रांनो. 13 स्केल होतं आणि सॅलरी पण बघू शकता तुम्ही. तर सर्वात जास्त जागा निरीक्षक पदासाठी होत्या. आणि वरिष्ठ लिपिक पदासाठी बघू शकता 31 जागा होत्या. आणि मित्रांनो, तर 121 जागा होत्या निरीक्षक पदासाठी. सर्वात जास्त अर्ज निरीक्षक पदासाठी झालेला असेल मित्रांनो. आणि ह्याच्यामध्ये एनी ग्रॅज्युएट असल्यामुळे इथं स्पर्धा जास्त होती. तलाठीसारखीच इथं स्पर्धा होती मित्रांनो. त्यामुळे निरीक्षक पदाचा कट ऑफ पण जास्त जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे 1 लाखापेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज केलेला आहे आणि एक्झाम दिलेली आहे मित्रांनो. कारण की ते कॉम्पिटिशन भरपूर होती. त्यामुळे हा एक अंदाज आकडा आहे मित्रांनो. कारण की हे कन्फर्म नाही आहे. कारण की 1 लाखापेक्षाच जास्त उमेदवारांनी एक्झाम दिलेली आहे. कॉम्पिटिशन खूप होती मित्रांनो इथं. विधी सहाय्यक, लघुलेखक कनिष्ठ श्रेणी ह्या पदासाठी कमी अर्ज आले असेल मित्रांनो. आणि वरिष्ठ लिपिकसाठी सर्वात जास्त, आणि त्यापेक्षा म्हणजे वरिष्ठ लिपिक या पदासाठी कमी अर्ज आले असेल. सर्वात जास्त निरीक्षक या पदासाठी आलेले आहे मित्रांनो अर्ज. त्यामुळे अजून काही फिक्स आकडा नाही आहे. पण 1 लाखापेक्षा जास्त उमेदवार आहे मित्रांनो. लाखापेक्षा जास्त उमेदवारांनी परीक्षा दिलेली आहे. त्यामुळे जो निरीक्षक पदाचा कट ऑफ मित्रांनो हा पण हायेस्ट जाऊ शकतो. बाकीच्या पदाचं कट ऑफ कमी जास्त होईल, पण निरीक्षक पदाचं कट ऑफ जास्त जाऊ शकतो मित्रांनो. तर 1 लाखापेक्षा जास्त उमेदवारांनी एक्झाम दिलेली मित्रांनो. तर जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.